नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. महिलांच्या विकासासाठी आमचे सदैव सहकार्य राहील. आमदार गणेश उकेरे. आज कुन्नूर येथे महिलांची आर्थिक उन्नती व्हावी व त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी अन्नपूर्णा महिला सहकारी संघाची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते झाले. ही अभिमानाची गोष्ट आहे. हा महिला संघ तुम्ही सर्व महिलांनी उत्तम प्रकारे चालवून आदर्श संघ बनवावा. त्यासाठी आमचे जे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ, कारण महिलांच्या विकासासाठी आमचे सदैव सहकार्य राहील, असे मत आमदार गणेश उकेरे यांनी व्यक्त केले. कुन्नूर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री अन्नपूर्णा महिला सहकारी संघाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना आमदार गणेश उकेरे यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की कुन्नूर गावाशी आमचे फार ऋणानुबंध आहे. त्यामुळे आज महिलांनी सुरू केलेल्या या संघाच्या प्रगतीसाठी माझ्याबरोबरच सर्वजणच एक दिलाने प्रयत्नशील राहूया. महिला या आपले घर जसे व्यवस्थित सांभाळतात तसे हा संघही सांभाळतील असा विश्वास व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी आशीर्वचनपर मार्गदर्शन करताना निप्पाणी येथील विरूपाक्षलिंग मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी म्हणाले की महिलांच्या विकासासाठी सुरू केलेला हा संघ आदर्श संघ म्हणून नावारूपाला यावा, कारण आमदार गणेश उकेरे यांच्यासारखे नेतृत्व तुम्हाला लाभले आहे. तेव्हा सर्व महिलांनी बस्तीची सवय लावून घ्या. जर कर्ज काढायचे असेल तर चांगल्या कामासाठी काढावं, त्याची परतफेड वेळेवर करा, तरच तुमचा व संघाचा विकास होईल, असे सांगून शुभेच्छा दिल्या. प्रकाश कदम बोलताना म्हणाले की महिलांचे संघटन व सबलीकरण व्हावे, त्यांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने आज या संघाची निर्मिती झाली आहे. या संघामार्फत केवळ आर्थिक व्यवहार न पाहता महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी हा संघ कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रूपा कुलकर्णी, सुदर्शन मगदूम, रंगराव बन्ने आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी डॉक्टर सुप्रिया व डॉक्टर बाळासाहेब चौगुले दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा पार पडली. त्यानंतर स्वामीजींची पाद्यपूजा अरुण तावदारे यांच्या हस्ते करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत सुप्रिया चौगुले यांनी, प्रास्ताविक संघाचे चेअरमन मीनाक्षी जगदीश तावदारे यांनी तर पाहुण्यांचा परिचय गायत्री सचिन नाईक यांनी करून दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व आर्मीमधून निवृत्त झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तर ठेव पावती वितरण कोगनोळी येथील दत्तगुरू संस्थेचे संस्थापक सचिन खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे चेअरमन मीनाक्षी जगदीश तावदारे, व्हाईस चेअरमन रंजना प्रकाश कदम, सुप्रिया बाळासाहेब चौगुले, दीपाली संतोष पुजारी, सावित्री संतोष पुजारी, स्मिता किशोर पाटील, ज्योती संतोष बेलवडे, सुनीता रंगराव बन्ने, सारिका अजित पाटील, छाया मारुती साळुंके, सविता मारुती कोळेकर, गायत्री सचिन नाईक, कमल दयानंद कांबळे, सेक्रेटरी किशोर पाटील, गणेश बँक चेअरमन कृष्णा दळवी, जगदीश तावदारे, सुनील चौगुले, हनुमान मंडळ देवस्थान मंडळचे अध्यक्ष धंडराम पाटील यांच्यासह कुन्नूर, मांगूर, बारवाड, कोगनोळी, शिवापूरवाडी, बोरगाव, भोज, बेडक्याळ येथील संघाच्या सभासद, महिला मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष बिरनाळे यांनी तर आभार सावित्री संतोष पुजारी यांनी मानले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कुन्नूरहून रंगराव बन्ने, बारवाड. माननीय सौ स्वप्नाली उकेरे वहिनी आणि प्रमुख उपस्थिती लाभलेल्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रूपा आणि हितचिंतक आणि पत्रकार बंधू यांचे हे मनपूर्वक स्वागत करते. सहकारी संघ नियमित कुन्नूर या संस्थेचा शुभारंभ सोहळा. श्री अन्नपूर्णा महिला संघ नियमित कुन्नूर या संस्थेसाठी लाभलेल्या सर्व मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी मी उभी आहे. सर्वप्रथम ज्यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आध्यात्मिक गुरुवर्य परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी निप्पाणी. आजच्या कार्यक्रमाचं ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿರುವಂಥ ನಿಪ್ಪಾಣಿಯ ವಿರೂಪಾಕ್ಷಲಿಂಗ ಮಠದ ಶ್ರೀ ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಅಪ್ಪಾಜಿಯವರ ಪಾದಗಳಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ಇಂದಿನ ಶುಭ ಸಮಾರಂಭದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾದ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮತ್ತು ಹಲವಾರು ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ದೇಶಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದೇವೆ. ಮಹಿಳೆಯರ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಯೇ ಸಂಘದ ಪರಮ ಗುರಿಯಾಗಿದೆ. ಹಾಗೂ तुम्ही महिलांनी या संघाच्या संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य करावं. तुमचे मग बचत असेल, तुम्हाला काही अडचणी असतील त्यासाठी तुम्ही कर्ज काढल्यास चालतंय.
तेव्हा ही संस्था महिला असल्यामुळे माझी ओळख थोडी कमी असल्यामुळे मी प्रथमतः माझी ओळख करून देतो. मी सुदर्शन अप्पासाहेब मगदूम याच गावचा रहिवासी आहे. ज्या लास्ट माईल म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जो उपक्रम राबवला गेला आहे महिलांच्यासाठी एक डेडिकेटेड बँक म्हणजे संपूर्णपणे महिलांच्या मार्फत चालवली जाणारी आणि महिलांना प्राधान्य देऊन काम करणारी अशी ही बँक, अशा प्रकारचा उपक्रम हा म्हणजे वाखाणण्याजोगाचा आहे. आणि असं म्हणतात की समाजाची ही परिस्थिती ही आहे किंवा स्थापना जी आहे याच्या पाठीमागं गणेश अण्णांच्या बरोबर चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रियांचं सबलीकरण, खऱ्या अर्थानं स्त्रीला चूल आणि मूल इथं न ठेवता सातत्यानं आज मगाशी मगदूम साहेबांनी सांगितलं, स्त्रिया काही कमी नाहीत, प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उंचीवरती त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन अनेक मुली आपल्या पद्धतीने आपल्या पायावरती उभे राहत आहेत. आणि म्हणून त्यातला हा मुख्य उद्देश महिला सबलीकरणाचा आहे. त्याच्यानंतर महिला संघटन आहे. महिला एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं याचा आदर्श अनेक लोकांनी पाहिलेला आहे. म्हणजे पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींनी गेली 25 वर्ष त्या राज्याचं नेतृत्व एक महिला म्हणून केलेलं आहे. या देशाचं नेतृत्व इंदिरा गांधींनी केलेलं आहे. या देशाचं नेतृत्व प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून केलेलं आहे. आणि महिलांनी घर सोडून सुद्धा, घर सांभाळून, घर गोकुळ करून समाजाला सुद्धा ह्या गोकुळाची एक काही चांगले कर्तृत्व संपन्न गुण आहेत, हे गुण आम्ही विकसित करण्याच्या दृष्टीनं त्यांना प्रेरणादायक अशा पद्धतीचा एक व्यासपीठाचा विचार असावा म्हणून या महिला बँकेची आम्ही स्थापना या ठिकाणी करतो. बऱ्याचशा महिलांच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत मला सांगावंच वाटतं. आता महिलांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला सर्वांना माहित आहे की नाही मला माहित नाही. मध्ये एक त्यांनी आदरणीय स्थान दिल्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभारी आहे. माझा काहीही आपल्याला काही मदत लागली, महिलांचे काही आरोग्याचे प्रश्न असतील, काही मुलींचे प्रश्न असतील, तर आपण कधीही मला इथे बोलवावं. मी अगदी इथे येण्यास आतुर आहे. आणि मी परत एकदा प्रकाश कदम सरांचे आणि इथल्या सगळ्या कुन्नूर गावच्या रहिवाशांचे आभारी आहे. आणि आपल्या या अन्नपूर्णा महिला संघ बँकेची उत्तरोत्तर प्रगती होऊ देत अशी मी हनुमंतराय देवांकडे प्रार्थना करते. नमस्कार. ಇವತ್ತು ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ನಿಮಿತ್ತ अन्नपूर्णेश्वर बँकದ उद्घाटना निमित्त ಈ सदलगा क्षेत्राದ सर्वांना भरपूर बोललेलं आहे. एक अन्नपूर्ण बँक उद्घाटनानिमित्त आपण सर्वांना एकत्र आलो. बँक म्हणजे काय, तुमच्या गावात भरपूर पैसे आहे असं वाटतंय. आता पुरुष लोक सर्व काढून घेतले, आता आम्ही बी काढवा म्हणून निमा वाटी तुमचं बी आहे म्हणून तुम्ही बी आज अन्नपूर्णेश्वर बँक म्हणून एक नवीन उद्घाटन केलेल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद सांगायला पाहिजे. पुरुष पुढे गेलं तर मागं आपण बी आहे, आम्ही सोडत नाही म्हणून तुम्ही चालू केलं आहे की नाही, हे 100% तुमचं यशस्वी होणार. गणेशांना सांगितल्यासारखं तुम्ही काही कमी पडलं तर आपण आहे म्हणून हे एक आशीर्वाद आहे की नाही, ह्या आशीर्वाद तुम्हाला काही कमी पडणार नाही. अन्नपूर्णेश्वर त्यांचं आजीचं नावावर ते बँक आहे. त्यांचं भरपूर बँक आहे, करत आहे, त्याचं मोठं आहे. तिथं मोठं मागा तुम्ही बी त्यांचा आशीर्वाद नाही ओढत जाणार, काही चिंता करायचा प्रश्न नाही. खरं आपण सर्वांना जागृत असणं आवश्यक आहे. एक बँक काढलं तर पैसे फक्त आपल्याकडे घेतलं तर चालणार नाही, घेतलेलं पैसे वापर करायला पाहिजे, वापर केलेलं पैसे परत यायला पाहिजे. परत तुमच्याकडे आलं तर त्यावेळी बँक चालते, नाही तर बँक तिथनं भरपूर आपलं निपाणीमध्ये बँक गेलेलं आहे, मोठं बँक गेलेलं आहे. परत आधी काय उठणारच नाही असं ज्यांना भरपूर 3-4 बँक आहे असं वाटतंय. त्यासाठी आपण बँक काढता वेळी विचार करून 10 वेळा विचार, कदम सर आहे आपलं सर विचार करून केलेलं आहे. असं तुम्ही सर्वांना विचार करून घेतलं की नाही, ते महिला लोक तुम्ही वापर करता वेळी चांगलं योग्य वापर करावा. पैसे मिळते म्हणून तुम्ही काढू नको, घेऊ नको, वापर करू नको. चांगलं कामाला 1 रुपया असलं 10 रुपये कसं होतंय, तिचं एवढंच पैसे तुम्ही गुंतवावं, नाही तर हात लावू नको. आम्ही भरपूर लोकांचं बघत आहे. गुरुवार आला तर आपलं निप्पाणीमध्ये महिला लोक एवढं हल्ल होतंय काय सांगायचं प्रश्न नाही. गुरुवार आला तर कशासाठी आलं असं वाटत असतंय. पैसे असणार लोकांना काय वाटत नाही, नसणार लोकांना भरपूर हल्ल होतं. अडचणी असता वेळी काढलेलं असतो, नंतर काय तर करून भरू असं वाटतं. ते
तर त्या दिवशी पैसे होत नाही, त्यावेळी लोक येऊन बसत असते, ज्यामध्ये पैसे असत नाही. असंच कुठंही अडचणीत येऊ नको तसं आपण पैसे काढावं. हा पैसे मुलांना घालता वेळी भरपूर लोक शिक्षणासाठी घालत असता. एवढं पैसे तुम्ही शिक्षण घालता तर मुलांना मोबाईलमध्ये तुम्ही घालत असता. मोबाईलला घातलेले पैसे तुम्हाला एक पैसे बी येणार नाही, लक्षात ठेवा. मग त्या छाटीतील भरपूर लोक आम्ही कोविडमध्ये मुलांना शिक्षण आहे म्हणून तुम्ही मोबाईल दिलंय, त्या मोबाईल त्यांचं हातानं काढायचं एवढं सोपा गोष्टच नाही. तुम्हाला सोडेल करे मोबाईल सोडत नाही, असं आता सोयी पडलंय. आपलं जाता वेळी जास्त मी बोलणार नाही असून, पण ह्या भागात 3 तास या कार्यक्रमामध्ये उपस्थित असून विशेष करून महिला आणि मुलींच्या बद्दल काळजी घेऊन या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित आहेत. मी आदरनं आपले कुटुंब प्रकाशांना आणि मी सतत या मतदारसंघातनं वहिनी आपले हे जुनं मतदारसंघ आहे, प्रत्येक घर प्रत्येक कुटुंब मी वैयक्तिक तणाला ओळखतो आणि एक आपल्या ह्या भागात चिक्कोडी आणि ह्या परिसरामध्ये आपले एक घरचे नाते प्रत्येक कुटुंबाच्या सोबत इथं आहे. आणि आज इथं आपले महिला वर्ग असू देत, आपले सर्व ज्येष्ठ असू देत, दाजी पाटील असू देत, निखिल असू देत, चिंडकी असू देत, चोगला असू देत, तावदारी असू देत, सर्वांनी त्या टायमाला जो आपल्या वडिलांनी मला जो आत्तापर्यंत सहकार देत आले, मी आपल्याला या संदर्भामध्ये फक्त आमदारने हे गावचे एक मुलगा म्हणून आपल्याला ह्या कार्यक्रम तोरपुरे आपल्या सर्वांना मी अभिनंदन करतो. विशेष हे कार्यक्रमामध्ये मगदूम असू देत, आपली बहीण आता पोलीस ऑफिसर ती झाली, तिची बहीण आली, इथं सगळे नवीन मुलांना पण इथं आपण एक संधी दिला आहे. आणि हे अन्नपूर्णेश्वरी ताई, अन्नपूर्णेश्वरी म्हणजे काय कमी नाही, आमची आजीचं पण नाव अन्नपूर्णेश्वरी होतं. आज मी एवढं चांगलं शिक्षण घेऊन एक MBA शिकून ह्या भागात या परिसरमध्ये चांगलं काम करायचं असलं तर आमच्या आजीचा आशीर्वाद मला फार मोठा आहे. तेव्हा डॉक्टर वहिनी त्या बहिणीचं ताईंचं जो सेवा करायला ते ताई अन्नपूर्णेश्वरीचं आशीर्वाद आमच्या घराण्यावरती आणि आमच्या वैयक्तिक माझ्यावरती आहे. म्हणून हे बँकचं नाव पण अन्नपूर्णेश्वरी ठेवलं आहे. कदम सर आणि हे सर्वांनी तेव्हा माझ्याकडे येऊन काय नाही सर हे रजिस्ट्रेशन करून तुम्ही मला द्यायचं, आम्ही पुढच्या भविष्यात हे ताई असू देत बहिणीचं आम्ही सोसायटीतर्फे काय आम्हाला मदत करता येते. का सांगू, आमचं गव्हर्नमेंट आज आपलं नूतन मुख्यमंत्री झालेत, तर आपलं हे जो मागच्या आपले सन्माननीय सिद्धरामय्या साहेब होते, सर्वजणी मिळून 5 मोठी स्कीममध्ये आपलं गृहलक्ष्मी म्हणजे प्रत्येक ताईला प्रत्येक बहिणीला महिन्याला 2,000 रुपये त्यांच्या अकाउंटला प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला जातात. बस पास असू देत, कसं इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलपमेंट करायला पाहिजे हे सगळं विचार करून सकाळी 1 तास त्यांनी काल भाषण करून शेतकऱ्यांचं समस्या काय ह्या भागात या योगायोग या परिसरात मी बघतो, दूधगंगा वेदगंगा आणि कृष्णा असल्यामुळं ह्या भागात शेतकऱ्यांना विशेष काय अडचण नाही आहे. पाण्याचं तरी ह्या भागात काही अडचण नाही. आम्ही वरच्या भागात बघितलं तरी कोप्पळ रामदुर्ग आणि इथं तिथं गेलं तरी ह्या भागात कुठलंही सोसायटी तुम्ही चालू केला, सोसायटीचं प्रथम विशेष म्हणजे काय, आज अध्यक्ष असू देत सेक्रेटरी असू देत, फार जबाबदारी का तू लोक फार एक इच्छाशक्तीनं एक बचत करून हे संघमध्ये पैसे ठेवत असतात. सोसायटी चालवणं म्हणजे फार एक काळजीपूर्वक एक सेक्रेटरी असू दे चेअरमनचं फार लक्ष असून एक संघ संस्थे चालवायचं आज त्यांचं फार मोठं जबाबदारी आहे. का सांगू, माझं पण सोसायटी आहे. आज ಪ್ರಾರಂಭವಾದ ಸಮಾರಂಭ ಮುಕ್ತಾಯವಾಗಲೇಬೇಕು. ಕುನ್ನೂರು ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಮಹಿಳಾ ಸಹಕಾರ ಸಂಘದ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭವು ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ನೆರವೇರುತ್ತದೆ. ಪರಮ ಪೂಜ್ಯರ ಆಶೀರ್ವಾದ, ಅತಿಥಿಗಳ ಹಿತೋಪದೇಶ, ಪತ್ರಕರ್ತರ ಮತ್ತು ತಮ್ಮ